नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदरचे सुपुत्र व परिंचे गावचे रहिवासी लेखक जयंत नाईक नवरे IPS DIG ATS मुंबई ग्रंथाली प्रकाशनच्या वतीने आनंदयात्री पोलीस अधिकारीची डायरी ऑनलाईन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री SK जायस्वाल यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याचे 2 भाग श्रोत्यांसाठी उपलब्ध पुरंदर न्यूजच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. भाग 1 व भाग 2. पुरंदरच्या सुपुत्रानं महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर असताना आपल्या जीवनातील काही महत्त्वाचे अनुभव, सकारात्मक अनुभव या पुस्तकामध्ये निवेदन केलेलं आहे. पुरंदर न्यूजच्या वाचकांनी याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे तुमचं विरोध अतिशय अभिमानाने आणि कर्तव्य दक्षतेने विरोध सध्याच्या कोविड-19च्या महामारीच्या आपत्काळात तुम्ही सर्वजण दिवसाचे 24 तास आमच्यासाठी झटता आहात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे आम्ही अत्यंत कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. आज पुस्तक प्रकाशनाच्या या सोहळ्यात तुमचं स्वागत. जयंत नाईक नवरे IPS लिखित आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी या ग्रंथाली प्रकाशित करत असलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. ग्रंथालीच्या वतीने सर्व मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती करते. माननीय श्री SK जयस्वाल सर, माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं स्वागत करण्याची विनंती. सुदेश चिन्ह. ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस लॉ अँड ऑर्डर माननीय श्री रजनीश सिंग, धनंजयजी, इतर मान्यवरांचं स्वागत आम्ही शब्दांनी करतो आहोत. पोलीस अधिकाऱ्याची डायरीमध्ये खरं तर दिवसभराच्या भल्याबुऱ्या गोष्टींची नोंद होते, आनंदाची नोंद होते, दुःखाची नोंद होते. पण ही जी डायरी आहे ही आनंदाची यात्रा घडवणारी डायरी आहे आणि एका पद्धतीने सकारात्मकतेचा संदेश देणारी ही डायरी आज तुमच्या समोर प्रस्तुत होते आहे. ग्रंथालीच्या वतीने ही पोलीस अधिकाऱ्यांची डायरी प्रकाशित करण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय आणि ग्रंथाली ही वाचक चळवळीचा पाया घालणारी संस्था गेल्या 45 वर्षापासून कार्यरत आहे. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं, वेगवेगळे लेखक लोकांसमोर, वाचकांसमोर ग्रंथालीने आणले. आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडत सध्या ग्रंथाली विशेषतः या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरून तुमच्यापर्यंत साहित्यिक आणि वाचक पोहोचवतो आहोत. ग्रंथालीच्या वतीने विश्वस्त सुदेशजी तुमच्याकडे हे मनोगत व्यक्त करते. मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी, आपणा सर्वांचं मी ग्रंथालीच्या वतीने स्वागत करतो. जयंत नाईक नवरे लिखित ग्रंथालीने प्रकाशित केलेलं आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस महासंचालक श्रीयुत SP जयस्वाल यांच्या हस्ते होत आहे आणि आपण सर्व मान्यवर अधिकारी उपस्थित आहेत. खरंच याचा आम्हाला ग्रंथालीला आनंद होतो. आजची उत्सवमूर्ती यांचं पुस्तकाबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. एरवी एका पोलीस अधिकाऱ्याची डायरी म्हटल्यावर सर्वसाधारणपणे वाचकांच्या मनात थरार, धाडस, ट्विस्ट वगैरे विचार उमटतात. पण आनंदयात्री हे पुस्तक या सगळ्यांचा छेद देते. लेखकाच्या 60 वर्षाच्या आयुष्याचा आलेख जणू या लेखातला गेला आहे. केवळ स्वभावमग्न न राहता बाह्य जगातले बदल टिपटाप त्यातल्या अनुभवसंपन्न गोष्टी वाचकांसमोर आगळ्या शैलीत मांडण्याची त्यांची हतोटी वाखण्याजोगी आहे. पोलीस जीवनाच्या विविध छटा दर्शवणाऱ्या या प्रगल्भ अनुभव कथनात
आनंद यात्रेसोबत वाचकांनाही कालकुटीतून प्रवास केल्याचा प्रत्यय येईल. केवळ डायरी म्हणून नव्हे तर एका आनंद यात्रेच्या जीवन सांगताचे सूर वाचकांना भावतील. या पुस्तकाला राधिका कुंटे यांचे मोलाचे सहकार्य लागले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मांडणी सतीश भावसार यांनी केली आहे. आता थोडंसं मी ग्रंथालयाबद्दल आपल्याला सांगेन. ग्रंथालयाकडे 45 वर्ष आहे. या 45 वर्षात आम्ही विविध विषयांवरील 1200 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. दरमहा आम्ही शब्दरुची मासिक प्रसिद्ध करतो. त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. तुम्ही जर ती भरली तर तुम्ही ग्रंथालयाच्या संपर्कात राहू शकता. लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम जाहीररित्या हॉल घेऊन करता आला नाही. हा प्रकाशन समारंभ 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जगभरातील रसिकांसाठी फेसबुक आणि यूट्यूबवर सादर केला जाणार आहे. आज प्रसिद्ध होणारे आनंद यात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी हे पुस्तक याची मूळ किंमत 200 रुपये आहे. आम्ही ते वाचकांना 200 रुपयात देणार आहोत आणि पोलीस सहकाऱ्यांना आम्ही ते फक्त 100 रुपयात देणार आहोत. तर याचा जास्तीत जास्त जर प्रसार होऊ शकला तर आम्हाला खूप ग्रंथालयाला आवडेल. एवढं मी माझं मनोगत बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आनंद यात्री प्रवास जो असतो तो एकट्याने करायचा असतो आणि यात्रा जी असते ती सगळ्यांसोबत असते. त्यामुळे सरांच्या या पुस्तकामध्ये या यात्रेत तुम्हा सर्वांचा, या पोलीस दलातल्या सगळ्यांचा सहभाग आहेच, पण अनेक असे विषय, अनेक अशी माणसं जी त्यांना या सगळ्या यात्रेत त्यांच्या सोबत आली त्यांचंही वर्णन आहे. तर या पुस्तकाविषयी, हे पुस्तक ग्रंथालयाला का करावं असं वाटलं याविषयी ग्रंथालयाचे विश्वस्त धनंजय गांगल आपल्याशी बोलणार आहेत. Respected dignitaries, Granthali was formed in 1973 and it warrants a backdrop against which it was formed. 70s decade in general was a period of great turbulence for India and Maharashtra in particular. 71 Bangla War, 73 oil price crisis resulting in inflation, drought in many places, movements like Dalit Panther, Yuva Kranti Dal, very famous Jai Prakash Narayan's movement, all ultimately culminating in emergency. Ironically, the Indian literature in general and Marathi in particular was miles away from this reality. The then literature was elitist, dominated by pre- and post-independence subjects, and mostly read by a privileged urban middle class. A vast section of readers spread across nook and corner of Maharashtra were interested in reading something new, but were not able to, due to problems in accessibility and availability as well. This ground reality touched a couple of journalists, notably Arun Sadhu, Kumar Ketkar, Ashok Jain and Dinkar Gandhal, and the idea of Granthali was formed. The idea was to publish books on those topics where only eagles dare, and then try to reach nook and corners of Maharashtra through different yatras. Daya Pawar, a little known Dalit writer then, was one such gem. His book Baluta was one of first Dalit autobiographies that Granthali published. It shook Marathi readers out of their reverie. Another book I can mention which fascinates Marathi readers is Arun Sadhu Simhasan, The Throne. The novel was based on mainstream politics and its nexus with mafia, unions and industries, etc. And ironically though, it is still considered very relevant. It captured the imagination of its readers for its outstanding plot. Since Granthali as an organization was very open and loosely coupled, many joined from all over Maharashtra and remained with Granthali for many years. The literature of each period reflected the mood of the time. While the 70s saw writings that were politically driven and rebellious, it mellowed down later. Granthali gave platform to many professionals from many walks of life who would have otherwise not written. Scientists like Dr. Sudhir and Nandini Thatte from BARC, world-known neurospinal surgeon Dr. Premananda, who is also known as Philip Ramani, Dr. Narendra Jadhav, Neela Satyanarayan, Justice Mrudul Bhatkar, Justice Roshan Dalvi, to name a few. वर्दी वालों से ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. नहीं, assets Bollywood wisdom.
But Granthali has a wonderful legacy of association with IPS. Starting with Sri Suresh Kopre's book on 1984 Bhiwandi riots, then Sri Vatkar, Sri Aparanti, and of late Sri Manoj Kumar Sharma. The list is long. On this path of less travel, it is our pleasure to add one more author to our portfolio, Sri Jayanji with his Anand Yatri. Officers in this profession are generally fiercely private and rarely venture into writing, maybe due to the protocol constraints. But thanks Mr. Jayanji to coming out of it and writing this wonderful book. Jayanji, welcome to Granthali family. Heartiest congratulations for this book. Next 3 to 6 months, Granthali will spend on promotion of this book, trying to reach every nook and corner of Maharashtra. But we are definitely expecting a sequel to this from you. Often subject in my mind is comparative study of policing across the states and even across the countries. But of course, it is up to you. With that, I rest my case, Your Honor. Thank you. माननीय पोलीस महासंचालकांना विनंती आहे की आपण पुस्तकाचं प्रकाशन करावे. लेखक महोदय, आपण पुस्तक प्रकाशनासाठी आणि प्रकाशक महोदय. पोलीस सेवा दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची डायरी प्रकाशित होती आहे, ज्याने आपल्या पोलीस धर्माविषयी आज सांगितलंय. या पुस्तकासोबतच त्या पुस्तकाची ई बुक ई कॉपी आज प्रकाशित होणार आहे. अवेलेबल आहे ॲमेझॉनवर. जेव्हा हे पुस्तक नाईकनवरे साहेबांचं ग्रंथालयाकडे आलं आणि त्याचं प्रूफ रिडिंग वगैरे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, तेव्हा आमची प्रूफ रीडर करणारी आमची मैत्रीण, तिने काही गोष्टी शेअर केल्या माझ्याशी. त्या अशा होत्या की सगळ्यात आधी पोलीस अधिकारी म्हणून तिला सुरुवातीला खूप दडपण होतं की कसं साहेबांशी बोलायचं काय. पण हळूहळू पुस्तकाबद्दल बोलत असताना एक एक त्यांच्या स्वभावाचे पैलू तिच्या लक्षात आले. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नाती जोडणं, मैत्री करणं हा स्वभाव. आणि यामुळे असंख्य माणसं, आणि ही मैत्री फक्त माणसांशी नाही, ही शहरांशी आहे, ही गावांशी आहे, ही वस्तूंशी आहे. आणि ही एकमेकांशी मैत्री करण्याचा हा स्वभाव हा सगळा अक्षरबद्ध झालाय. सरांना वेगवेगळे छंद आहेत, त्यात त्यांचा गाण्याचा छंद आहे, ॲपल प्रॉडक्ट्सचा छंद आहे, सर माफ करा पण त्याचा खाजगी उल्लेख केला, आधुनिक तंत्रज्ञानाची आवड आणि सतत शिकत राहण्याचा स्वभाव. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पुस्तक रूपाने जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा वाचक म्हणून त्या आपल्याला एक वेगळा आनंद देतातच. पण जी नवी पिढी आहे, ही जी नवी पिढी आज आपलं करिअर निवडण्यासाठी किंवा या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यात जगण्यासाठी एक वेगळं मार्गदर्शन घेऊ इच्छिते, त्यांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी स्वतः लेखक काय म्हणतात ते ऐकूया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सगळे वरिष्ठ अधिकारी. सर मी जास्त काही बोलणार नाही, थोडं लिहून आणलेलं आहे. तर ते घर पाहावं बांधून, लग्न पाहावं करून आणि पुस्तक पाहावं लिहून. तर हे मला वाटलं इतकं काही सोपं नव्हतंय. ही जवळजवळ पंचवार्षिक योजना झाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर असं बोलणं नाही, थोडा लिबर्टी घेतो मी. परंतु पहिला प्रश्न निर्माण होतो की पुस्तक लिहिलं तर कधी लिहिलं. तर ते कामावर असताना लिहिलेलं नाही. मी हे 16 पर्यंत येऊन थांबलेलो आहे आणि 16 नंतर मग हे फक्त प्रकाशनाने याच्याकडेच आहे.
आणि शासनाकडे पण जवळजवळ 1 वर्ष हे पुस्तक याच्याकरता होतं. मी काय फॉलोअप केला नाही जास्त, ते आपोआप झालं. सर, माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या 2 मोठ्या घटना, पहिलं म्हणजे पोलीस खात्यामध्ये निवड होणे आणि माझ्या मिसेसने निवड करणे. याच्या व्यतिरिक्त मग सगळं रुटीन आहे सर. काय बाकी हे नाही, पण जे काय आहे, मी जे काय लिहू शकलो, जे काय करू शकलो, त्यामध्ये माझ्या फॅमिलीचं फार मोठा हे योगदान आहे सर. सर, मी पोलीस स्टेशनमध्ये फार रमतो. पोलीस स्टेशनमध्ये ज्या काही घटना होत असतात त्या घटनांचा आणि याचा मी प्रत्येक ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मी SDPO म्हणून आपण ज्यावेळी गडचिरोलीला SP होते त्यावेळी मी वर्ध्याला होतो आणि वर्ध्यामध्ये मी 4 वर्ष होतो. त्यावेळी आपण रेंज गेम्स करता वगैरे, त्यावेळी पण आपण आपले भगत करायचं आमचं काम असायचं. आपल्या किंवा एखाद्या लक्षात नसेल, परंतु माझ्या चांगलं लक्षात आहे सर त्यावेळेचं. सर, या पुस्तकामध्ये मी माझ्या 16 पर्यंतच्या जे काही प्रवास आहे त्याच्याबद्दल जे काही लहान गोष्टी आहेत, काही अचिव्हमेंट ओरिएंटेड गोष्टी मी मुद्दाम टाळलेल्या आहेत. ज्या काही सर्वसामान्य आपल्या कॉन्स्टेबलच्या जीवनामध्ये, वाचकाच्या जीवनामध्ये किंवा एक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये स्ट्रगल करताना येतात त्या गोष्टी मी त्यात लिहिलेल्या आहेत. काही स्टोरीज आहेत, काही पॅटर्न आहे. कॉफी टेबल बुक सारखं सर मी त्याचं केलेलं आहे की कुठलेही पान जर वाचलं, कुठलेही चॅप्टर आपण उघडलं तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काही बोल्ड आहे, शेवटी काही बोल्ड आहे, ते वाचू शकतो आपण. आणि तसं काही मागच्याशी पुढचा रेफरन्स लावलाच पाहिजे असं काही नाही. ती इंडिपेंडेंटली त्याच्याशी संबंधित आहे, परंतु इंडिपेंडंट पण आहे थोडंसं ते. आणि सर, याच्यामधून जेवढे काही माझ्याबरोबर संस्कार करणारे किंवा लिडरशिप देणारे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे सर. आणि माझी आपणाला विनंती आहे की हे पुस्तक आपणही वाचावं सर. आणि मला आपला जो काही आपल्या ज्यावेळी वेळ मिळेल कधी वाचावं. सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की वाचावं. आणि मला जर फीडबॅक दिला तर आय विल बी रिअली ग्रेटफुल. या पुस्तकाच्या याच्यामध्ये ग्रंथालयाचे दोन्ही विश्वस्त इंग्लसपूरकर साहेब आणि गांगल साहेब, त्यानंतर निवेदिका अस्मिता मॅडम, त्यानंतर धनश्री मॅडम आणि हे पुस्तक संपादित करणाऱ्या राधिका कोंडे यांचं मी फार आभारी आहे. त्या येऊ शकल्या नाहीत. आणि तर याच्यापेक्षा जास्त काही मी बोलत नाही सर. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. जय हिंद. या पुस्तकातल्या एका गोष्टीचा उल्लेख मात्र आवर्जून करते. या पुस्तकामध्ये एका आजींच्या काही ओव्यांचा उल्लेख सरांनी केलाय, ज्या ओव्या त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांचे काही परिचित मित्र ज्यांच्या गाण्यांचा उल्लेख आहे. आणि हा उल्लेख अशासाठी की ही गावाखेड्यातली माणसं आहेत जी स्वतःचं लिखाण कधीही प्रसिद्ध करणार नाहीत, त्यांचं लिखाण जाऊन कोणी वाचणार नाही, पण आपल्या या सुरुधांमुळे आपण घडलो तर त्यांचा उल्लेख आपल्या पुस्तकात हवा म्हणून या मंडळींचा उल्लेख आणि त्यांची उपस्थिती या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने आहे. मी माननीय पोलीस महासंचालकांना विनंती करते की आपणही मनोगत व्यक्त करावं. आजचे कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे सहकारी वरिष्ठ अधिकारी श्री सेठ, श्री सारंगल, श्री जगन्नाथन, श्री दाते, देवेन, आजी या ठिकाणी आहे. आजचे कार्यक्रमामध्ये जे आपले ऑथर या पुस्तकाचे श्री नाईक नवरे, मिसेस नाईक नवरे आणि त्याची फॅमिली, सुदेशजी, धनंजयजी, मिसेस पांडे आणि आपण सगळ्यांना आज पोलीस मुख्यालयामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतोय. जेव्हा जयंतने मला या पुस्तकाच्या विमोचन करण्यासाठी सांगितलं होतं त्यावेळी आमच्या मनामध्ये भरपूर देवर टू मेनी थिंग्स विच आर हॅपनिंग अराउंड अस अँड इट वॉज बिट डिफिकल्ट. थोडाफार आपल्यासाठी अडचणीच्या वेळ होता. त्या ठिकाणी ॲज यू मेन्शन दॅट पोलिसांची दोस्ती आणि दुश्मनी दोघे फ्रँकली स्पीक तसा नाही आहे. पीपल हू नो अस
always know that our friendship is much better. Pushpari said, "Khair, we don't try to do it." असं काही आमच्यावर कधीच उद्देश नव्हतो. आणि but be that as it may, we have to do something which are actually required to be done. आणि हे पुस्तकच्या विमोचन करणे फार महत्त्वाचे आहे. It's on a subject which is very close to our hearts. आणि त्याच्यामध्ये what the life of a police officer is and जे काही विविध प्रकारची घटना घडतात आणि that also coming from an officer like that like now it is something which is जे काही फार ऑथेंटिक आहे काम. It is extremely authentic. आणि आम्हाला खात्री आहे की याचं पुस्तक वाचल्यानंतर आपले जे पब्लिक आहे आणि people who read the book त्यांच्या मनामध्ये पोलीस खात्याबद्दल काही एक विशेष प्रकारचे इंटरेस्ट निर्माण होणार आहे. and we hope that will be a positive interest rather than a negative interest. Negativism about the police department is very easy, and we have lived through this, and I think this is something which is part of our job that we perform despite our best efforts. Because in any case there will always be a person who will be not be happy about the way we handle things. Anyways, that apart, there are lots of good things which happen to police officers in their lives, and अशा प्रकारच्या जे काही लेखनी झालेली आहे, I'm sure this will be go a long way. I'm very glad to know about ग्रंथाली आणि असं publishing house, the way you mentioned it, it is very enriching to know, because that was the time we have all grown up in those times and we have seen how literature progressed. महाराष्ट्रामध्ये 86 मध्ये आल्यानंतर थोडाफार आम्ही सुद्धा मराठी लिटरेचर अभ्यास केला होता. आय फुली अग्री विथ द काइंड ऑफ अनालिसिस दॅट आपण म्हटलेलं आहे अबाउट इट इज काइंड ऑफ अ राईट अप अँड देन दॅट गोइंग इन टू चेंजिंग विथ टाईम. आणि आय एम शुअर माझी खात्री आहे की आय थिंक some more young writers, we have quite a few writers, but some of them go to the YouTube, but I think that's the better way would be to reflect the thought in writing. I have also read Manoj Sharma's parts of Manoj Sharma's book. We have quite a few writers here, I'm sure who will do a very good job. आणि माझी खात्री आहे की अच्छा ओके माझी खात्री आहे that they will write about real life incidents that the policeman faces. Some are good, some are bad, but I guess instead of going on to what Jan rightly said, की स्वतःच्या गुणगान करण्याऐवजी जर आपण खात्याच्या जे काही चॅलेंजेस असतात ते जर आपण लोकांपुढे मांडलं त्याच्यामध्ये सिस्टमच्या वरती चांगला परिणाम होईल. कारण it is always we are part of the society, and society what we are is reflected in the society. आणि I thank you very much. खाली त्यांनी जे पुढे येऊन आमचे अधिकाऱ्यांचे जे पुस्तक आपण पब्लिश करत आहात, एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू यू. आणि I about Jayant, of course he remembers the time when I was an SP and he was a youngster, but I guess those times were different times. It was a very good, happy time. We did what we were supposed to do, and we did it with a panache. Now I know where to go to if I decide to write a book. Normally, I would not like to do it. कारण काय ते people say that you should whatever you should do in your service time rather than commenting adversely upon things after retirement. That is not correct. But anyways, that apart, thank you very much for publishing this book for us, and thank you Jayan for putting your thoughts together, to Mrs. Naiknawale for having suffered him for so long, and of course for choosing him, selecting him to be your life partner. I'm sure you'll write a few more books. Some more time is still there. Finding time is to each one, there's more than enough time for in our lives. Unfortunately, the time आम्ही वाया करतो इतर कामामध्ये ज्याची काही गरज नाही लागत. खरं म्हणजे तर
Unfortunately, what we should try and do is reflect thoughts. आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी जर असं भूमिका घेतली की पॉझिटिव्हिटीबद्दल आपण उल्लेख करून ते सगळे त्याच्याबद्दल लोक पण त्यांच्यापुढे आपलं मत आणि मनोगत ठेवणे दॅट आय थिंक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि गरजेचे आहे. आय एम शुअर by reading this book, others will also get inspired. We have quite a few budding writers here, but they may be writing in Hindi or in English. But I'm sure your publishing house will give due weightage to making the publication. Very very intelligent people. आम्हाला माहित आहे. I know them when they talk, when they recite. It is brilliant. But it's simply a question of putting their thinking process towards the betterment of the society and betterment of the department. त्या अनुषंगाने जे त्यांनी आपलं रायटिंग्स लिहिले मला वाटतं पोलीस खात्याच्या पब्लिकमध्ये डेफिनेटली द इम्प्रूव्हमेंट विल बी इन पब्लिक परसेप्शन. आणि आपण जे म्हटलं दॅट थिंकिंग विल डेफिनेटली चेंज. एनिवेज परत आपण सगळ्यांना ग्रंथालीचे मॅनेजिंग टीमला माझ्या मनापासून मी धन्यवाद करतो. आणि Jen, I must say, a few books more are in the offing, I'm sure. So before retirement, you will come up with a few more books which are definitely will generate more positive energy. आपल्या खात्याबद्दल पॉझिटिव्हिटी जेवढं काही आम्ही जनरेट करू शकलो तो कमीच होणार आहे. We look forward to some of the other youngsters also to take it upon themselves to write such positive stories about the department. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे आलो त्याबद्दल आपण परत आपण सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आभारी आहे. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी या लेखक जयंत नाईक नवरे यांच्या पुस्तकाविषयी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. या पुस्तकाला शुभेच्छा देत लेखकाशी संवाद साधत त्यांनी आपलं मनोगत एका ध्वनिचित्रफितीच्या आधारे आमच्यापर्यंत पोहोचवलं. ऐकूया. जयंतराव, प्रथम तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. ही अशी डायरी मी खूप वर्षामध्ये पाहिलेली नाही. एक तर मुळामध्ये ती पोलीस अधिकाऱ्याची वाटत नाही, एक माणसाची वाटते. ती स्वतःला असं दूर ठेवून स्वतःबद्दल इतकं त्रयस्थपणे लिहिणं फार कठीण आहे. तुम्ही निश्चितपणे लेखक नाही, पण त्या लेखकाच्या पलीकडचं काहीतरी तुम्ही लिहून ठेवलेलं आहे. हा जो एक पॅटर्न आहे तो खरंच म्हणजे मी नट म्हणून सुद्धा विचार करत होतो की आम्ही ज्यावेळी स्वगत बोलतो किंवा एखादी गोष्ट सांगत असतो त्यावेळी सुद्धा इतकं छान ओघवता आम्हाला बोलता येत नाही, कारण ते तसं लिहिणारा माणूस लागतो. सर्वशक्ती आमचे सगळे शब्द असतात हे लेखकांनी लिहिलेले असतात. म्हणजे कधीतरी असं वाटतं की तुम्ही एखाद्या आमच्या चित्रपटासाठी जर लिहिण्याची वेळ आली तर तुम्ही लिहावं, कारण हे इतकं छान लिहिलेलं आणि मुद्देसूद आहे प्रत्येक गोष्ट. तुम्ही मग ते गावापासून आल्या अगदी लहानपणापासूनचं जे तुमचं आहे ते तेव्हापासूनचं अगदी शेवटापर्यंत, म्हणजे कसं काय जमलं तुम्हाला मला माहिती नाही आहे. निश्चितपणे संस्कारी एक नावाची गोष्ट असते. गावाकडून आलेल्या मुलांमध्ये जी अतिशय निस्पृहपणे लिहिण्याची जी पद्धत आहे, कुठेही त्याच्यामध्ये त्याला कुठलंही असं साखरेचं अवगुंठन नाही आहे, काहीतरी त्याला खूप कोणाला तरी इम्प्रेस करायचं म्हणून लिहायचं नाही, जे आहे ते तसंच्या तसं लिहिणं. पण तसा अनुभव हा प्रत्येकाच्या गाठी असतो, पण तो तशा पद्धतीनं अशा पद्धतीनं मांडणं हे फार कठीण आहे. बरं, कुठेही तुम्ही मी फार विद्वान आहे हा कुठे आव आणलेला नाही आहे. ते जाणवतं, कारण काही जे वेचे आहेत सुरुवातीच्या बोल्ड
टाईपमध्ये जे केलेले ते वाचताना तुम्हाला विचार करायला लागतो, म्हणजे ते लावतात. एक तर मुळामध्ये हे तुम्हाला का लिहावंसं वाटलं ते माझ्या लक्षात येत नाही आहे. शेवटचा थोडासा भाग राहिला आहे माझा, त्यामुळे मला अजून त्याच्यावर स्पष्टपणे काहीतरी बोलायचं असेल तर ते नाही बोलता येणार, पण थोडासाच राहिला आहे. आता फार घाई आहे म्हणून मला ते आत्ता तुम्हाला ही रिॲक्शन पाठवावी लागते, पण पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्याशी सविस्तर बोलेनच या संदर्भामध्ये. मी काही वेचे काढले होते, मी त्याचे संदर्भ देणार होतो, पण मला ते काही गरजेचं वाटत नाही आहे. प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकाला अशा पद्धतीने टिपता आले तर किती छान होईल. कारण एखादा लेखक एखादी गोष्ट लिहित असताना, म्हणजे मग मी श्रीना पेंडच्यापासून माझे सगळे आवडते जे आहेत, आरती प्रभू आहेत, दिवा शिरवाडकर आहेत, पु ल देशपांडे आहेत, सगळ्यांचेच वाचत असताना प्रत्येकाची एक पद्धत असते लिहिण्याची. तात्यासाहेबांचं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी एक भाषा, त्यातले शब्द आणि ती मांडण्याची पद्धत तात्यासाहेबांची. त्यामुळे नटसम्राट करत असताना मला तसं फारसं काही करावं नाही लागलं. फुलराणी करत असताना भक्तीला सुद्धा इतकं काहीतरी छान पु ल देशपांड्यांनी दिलेलं होतं, त्यामुळे ते मांडायचं तुम्ही त्या तितक्या ताकदीनंच मांडायला पाहिजे, पण तरीसुद्धा त्याला ते दिलेलं इतकं सोनं होतं. मला तुम्हाला व्यक्तिशः भेटायला अतिशय आवडेल. आपण एकदा भेटलेलो आहे, पण म्हणजे आता या डायरीचा जो लेखक आहे त्याला मला भेटायला, पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही मला भेटलेला आहात पूर्वी, आणि खरंच अतिशय जाणीवपूर्वक आपण निवांतपणे बसून, खरं तर तुम्ही इथे शेतावर यावं एकदा, हे शेवट संपलं एकदा की मी पुन्हा नव्यानं तुम्हाला भेटेनच. मला थोडंफार काही कळतं असं तुम्हाला वाटल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण मला वाचायला खूप आवडतं. माझ्याकडे ही सगळी कपाटं पुस्तकांनी भरलेली आहेत, आणि पुस्तकं ही खरंच खऱ्या अर्थानं माझी मित्र आहेत. तुम्ही प्रगल्भ करतात तुम्हाला ती. फक्त एकच आहे, फिलॉसॉफीची जास्ती पुस्तकं मी वाचत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठलीही फिलॉसॉफी ही बॉरोड आहे. माझ्या आयुष्यात माझ्या जगण्यापासून जे मी करतो, माझी फिलॉसॉफी जी ठरते ती माझी असते. मी नेहमीच म्हणतो, कृष्णाची गीता वेगळी आणि प्रत्येक माणसाची गीता वेगळी, कारण प्रत्येकाचं जगणंच वेगळं आहे. तसं तुमची ही जी गीता आहे मला छान आवडली, अतिशय मनापासून. आणि इथे कुठेतरी मी मला पाहत होतो, कारण मीही असा लहान गावातून आलेला, 5वीमध्ये ABCD शिकणारा, अतिशय न्यूनगंड असलेला मुलगा होतो, आणि त्यातून नाटक सिनेमा हे मला कुठेतरी माध्यम मिळालं की जिथून मी मला स्वतःला एक्सप्रेस करू शकतो, की मी मांडू शकतो मला काय वाटतं ते. आतली जी सगळी घुसमट होती ती सगळी अशी छान काढण्यासाठी मला स्टेज किंवा सिनेमा हा मिळाला. तसं कदाचित तुमचं हे असेल माध्यम. आपण नक्की भेटूया. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, फार मनापासून अभिनंदन, फारच उत्तम. धन्यवाद.